हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं तिखा मिठा रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत ढोकळा। अशा छान छान रेसिपीजसाठी तिखा मिठा रेसिपीजला सबस्क्राईब करा। तर चला मग पाहूया आपण कसा बनवायचा ढोकळा। मी ते ढोकळ्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी बेसन, त्यामध्ये 2 टीस्पून रवा घेत आहे मी। रव्याने लुसलुशीत होतो हे, यासाठी मी आंबट दही घेतलेला आहे अर्धा कप आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे। हळद जास्त घ्यायची नाही, थोडीच घ्यायची। आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे 2 बारीक कट करून। आणि 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, आपलं फोडणीचं तेल आहे हे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून लिंबाचा रस घालत आहे। हे पण छान मिक्स करून घ्यायचं। थोडं आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं। आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी। आपण यावर 15 मिनिट झाकून ठेवणार आहोत। पीठ भिजून येतं, रवा घातलेला आहे ते फुलून येतं छान। आता आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण याला तेल लावून घेऊ द्या। हा माझा कुकरचा डब्बा आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कोणता पण घेऊ शकता। आता आपण ह्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपलं बॅटर रेडी झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया। आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण यामध्ये इनो वापरणार आहोत। हे तुम्ही ब्ल्यू कलर इनो पण वापरू शकता, दुसरा कोणताही फ्लेवर वापरल्यानंतर त्याची चव येते। हा नाही तर ब्ल्यू वापरू शकता तुम्ही। मी 1 वाटी ह्याच्यासाठी 1 पॉकेट वापरत आहे आणि थोडंसं पाणी घालते ॲक्टिव्ह होण्यासाठी इनो। आता आपण छान मिक्स करून घेऊया हे। आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे, आपण कुकरच्या डब्यात घालून घेऊया। आता आपण हे आपलं थोडंसं बॅटर टॅप करून घेऊया। आता आपलं हे पाणी उकळून कुकरमध्ये उकळायला ठेवलेलं आहे, उकळलेलं आहे। आता आपण हे बॅटर यामध्ये ठेवूया आणि विजिल काढून कुकर क्लोज करून घेऊया। विजिल काढून कुकर लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचं। आता आपण ढोकळ्याची फोडणी रेडी करून घेऊया। त्यासाठी मी ठेवलेलं आहे 2 टेबलस्पून तेल, त्यामध्ये घालूया मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूया आपण मिरची, जिरा आणि मोहरी घातलेली आहे मी। कढीपत्त्याचे पाने घातलेले आहे थोडेसे। थोडंसं पाणी घालून
आणि यामध्ये 2 टीस्पून साखर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ. फोडणी रेडी झालेली आहे. आता आपण आपला ढोकळा तयार झालेला आहे का काढून पाहूया आणि टूथपिक घालून चेक करूया आपण. आपला ढोकळा थोडासा चिकटत आहे टूथपिकला, तुम्ही पाहू शकता. अजून थोडं 2 मिनिट ठेवूया त्याला. आता 2 मिनिटानंतर पाहूया आपण. आपला ढोकळा रेडी झालेला आहे. हा लो फ्लेमवरच रेडी झालेला आहे. गॅस आपला लो फ्लेमवरच होता. त्याला 20 मिनिट लागलेले आहेत. आणि हे ढोकळा तुम्ही त्या पीठ तुमचं किती आहे त्यावर टाईम अवलंबून असतो. आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया. आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे. छान झालेला आहे, मऊसूत. आपण कट करून पाहूया. पूर्णपणे थंड झालेला आहे ढोकळा. तुम्ही हवे तसे शेप करू शकता, तुम्हाला पाहिजे तसे. बघू शकता किती छान झालेला आहे ढोकळा. आपला स्पॉन्जी झालेला आहे. आता आपण फोडणी रेडी केलेली ते घालून घेऊया, थोडा अलग अलग करून, म्हणजे मध्येपर्यंत जाईल फोडणी सगळी. थोडीशी कोथिंबीर घालूया वर आपण. तुम्ही बघू शकता छान झालेला आहे आपला ढोकळा. तुम्ही एक वेळेस करून पहा. व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.